या तीन कारणांमुळे सोयाबीनच्या दरात होणार 7,000 रुपयापर्यंत वाढ। तर राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक घटली। शेतकऱ्यांकडील जवळपास 60 ते 65% सोयाबीन संपलं। तर सोया तेलाच्या दरामध्ये प्रति किलो 20 रुपयापर्यंत वाढ त्या ठिकाणी आता दिसून आली आहे। सोयाबीनला देखील मागणी आता त्या ठिकाणी वाढली आहे। शिवाय राज्यातील बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल, अकोला असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर सारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5,400 रुपयापर्यंत दर मिळत आहेत। तर वाशिम सारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 6,500 रुपयापर्यंत सध्याला दर मिळतोय। बियाण्यांच्या सोयाबीनने अक्षरशः भाव खालाय। तर दुसरीकडे सोयाबीनची गाळपासाठी मागणी आता वाढलेली आहे आणि त्यामुळे मार्च महिन्यात सर्वच ठिकाणी महागाई वाढत असताना याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी होतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतोय। खरंच या महिन्यामध्ये सोयाबीन 7,000 रुपयांचा टप्पा पार करणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब। शेतकरी मित्रांनो, आपण जर का बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी सोयाबीनचं उत्पादन यावर्षी किती झालंय, एकंदरीत सोयाबीनची निर्मिती आणि निर्यात किती होतं, या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे अवलंबून असतात। सध्याचे जर का आपण सोयाबीनचे बाजारभाव जर पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये अकोला असेल, जालना असेल, हिंगणघाट, मलकापूर सारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5,400 रुपये, तर वाशिम सारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास 6,500 रुपयापर्यंत दर मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय। दुसरीकडे सोया तेलाची आयात त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती घटली आणि यामुळे सोया तेलाचे जे काय बाजारभाव आहे ते अक्षरशः 20 रुपये प्रति किलोपर्यंत त्या ठिकाणी राज्यामध्ये वाढल्याचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसून येते। दुसरीकडे जे काय पशुपालक आहेत किंवा जे कुक्कुटपालन करणारे शेतकरी आहेत, तर अशा शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी सोयाबीनला भरपूर प्रमाणामध्ये मागणी त्या ठिकाणी वाढत असते आणि सोयाबीनचं जे काय मुख्य बाय प्रॉडक्ट आहे तो त्या ठिकाणी सोयाबीन हा समजला जातो आणि या सोयाबीनला त्या ठिकाणी राज्यातूनच नव्हे तर जगभरातून मागणी त्या ठिकाणी असते आणि ही मागणी आता युद्धाच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि म्हणूनच सोयाबीनला येत्या काही काळामध्ये बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतील असं त्या ठिकाणी दिसून येतं। येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचा पुन्हा हंगाम आलाय आणि जवळपास ऑक्टोबरपर्यंत नवीन सोयाबीन त्या ठिकाणी बाजारामध्ये येणार नाही आणि म्हणूनच बियाण्यांच्या सोयाबीनला देखील मागणी आता त्या ठिकाणी वाढलेली आहे। जवळपास बियाण्यांच्या सोयाबीनला 6,500 रुपयापर्यंत दर त्या ठिकाणी मिळतोय आणि यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे योग्य सोयाबीन आहे त्या शेतकऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण सध्याला निर्माण झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपण पाहिलं तर पेरणीचं जे काय क्षेत्र होतं ते राज्यामध्ये पाठीमागच्या वेळेस त्या ठिकाणी घटलेलं होतं आणि याचा थेट परिणाम हा उत्पादनावरती झाला होता। दुसरीकडे राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अतिवृष्टी देखील झाली होती आणि यामुळे देखील सोयाबीनचं उत्पादन हे घटलं होतं आणि याचा थेट फटका हा त्या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला होता आणि असं जर का बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये देखील त्यावेळेस अतिशय संतापाची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली होती, कारण सरकारनं देखील नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिलेली नव्हती। एकंदरीतच जर का आपण बघितलं तर या सर्व गोष्टींचा जो काय फटका आहे तो सोयाबीन उत्पादनाला बसला आणि त्यामुळे सोयाबीनचं उत्पादन हे घटलं आणि सोयाबीनची राज्यामध्ये टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे सोयाबीनची आयात देखील त्या ठिकाणी करावी लागली होती। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आता सध्याची जर का परिस्थिती जर का बघितली तर सोयाबीनचे बाजारभाव हे सरासरी 5,400 रुपयापर्यंत आहेत आणि मार्च महिन्यामध्ये हेच बाजारभाव त्या ठिकाणी 7,000 रुपयापर्यंत जातील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आता सध्याला निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे जर का सोयाबीन असेल तर तुम्ही रोजच्या बाजारावर पाहून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणं हे अतिशय गरजेचं त्या ठिकाणी आता ठरणार आहे।